माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टी प्रवेश व राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच नांदेड नगरीत आगमन झाले असता मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर देखील आंदोलन करणे उचित नाही असे ते म्हणाले। आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टी प्रवेश व राज्यसभेवर निवड झाल्यानंतर विमानतळापासून ते त्यांच्या घरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची तुफान आतिषबाजी करत, पुष्पवर्षाव करत, क्रेनद्वारे पुष्पमाला अर्पण करत ओपन जीपमधून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे जागोजागी जल्लोषात स्वागत करण्यात आले। जल्लोषपूर्ण स्वागत पाहून खासदार चव्हाण हे भारावून गेले। पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर देखील आंदोलन करणे चुकीचे आहे। 10 तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड विमानतळावर येणार असून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी जाणार आहे। तसेच नांदेड लोकसभेची जागा ही भाजपाचीच असून यापुढेही ती भाजपाचीच राहील असेही ते म्हणाले। पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वृत्त। माझं मन भारावून गेलेलं आहे। आज हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी स्वागताला आलेले आहेत। माझा भाजपा प्रवेश आणि त्यानंतर राज्यसभेवर झालेली निवडणूक ही लोकांसाठी खूप आशादायी आहे। लोकांना अपेक्षा आहेत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जी मंडळी विकासासोबत आहेत ती भाजप बरोबर आहेत, ते माझ्या बरोबर आहेत। स्वागत करण्यात आलं, बोलताना कुठेतरी तुम्ही भावुक झाले होते। ते भाऊक म्हणण्यापेक्षा मला खूप भरून आलं माझं मन। व एवढी लोक स्वागताला आज पक्षांतर केल्यानंतर सुद्धा मला मानणारा माझे चाहते भाजपमधले आणि काँग्रेसमधून माझ्याबरोबर येऊ इच्छिणारे असे अनेक असंख्य कार्यकर्ते होते जे या मिरवणुकीमध्ये माझ्या स्वागतासाठी आले होते। माझ्यासाठी कुठलाही राजकीय नेता कार्यकर्त्याला आपल्यासमोर असलेला जनसमुदाय हा ताकद देणारा असतो आणि निश्चितच मला फार बरं वाटलं की एवढी लोक आज माझ्या स्वागतासाठी आलेली आहेत। सर, माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही आज तुम्ही आता इकडे भाषण मान्य झाल्यानंतर पुन्हा उद्यापासून रास्ता रोको, माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या अर्थी सरकारने विधिमंडळामध्ये कायदा पारित केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे समस्त मराठा समाजाला आरक्षण 10% देण्याचा निर्णय झालेला आहे, असं असताना पुन्हा आंदोलन करणं हे उचित नाहीये असं आमचं व्यक्तिगत मत आहे। त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे। बंद पुकारल्याने रस्ता रोको केल्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो, लोकांना त्रास सहन करावा लागतो, ट्रॅफिकचे अडथळा निर्माण होतो। तर मला वाटतं की समजदारीने घेतलं पाहिजे। जे मुख्यमंत्र्यांनी आणि युती सरकारने जो निर्णय घोषित केला आहे तो निर्णय सभागृहाने एकमताने पारित केला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या मागची नेमकी काय भूमिका याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे। तर मला वाटतं टाळलं पाहिजे आणि लोकांच्या अडचणीमध्ये भर न घालता ते चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय त्याच्यावर सहकार्याची भूमिका घ्यावं अशी माझी विनंती राहणार आहे। आणि कुठे जाणार आहेत नरेंद्र मोदी साहेब 28 तारखेला नांदेडहून नांदेड मार्गे ते यवतमाळला जाणार आहे, त्यामुळे नांदेडला ते येत आहेत, त्यामुळे त्यांचं स्वागत मी जाणार सांगणार। नक्कीच ना, ही जागा नांदेडची जागा काँग्रेसची आहे एकीकडे आणि दुसरीकडे भाजप अशी लढा झालेला आहे आणि त्यामुळे मागच्या वेळेस भाजपची जागा निवडून आलेलीच आहे। आज मी भाजपमध्ये आहे त्यामुळे ही जागा भाजपची निवडून आली पाहिजे हीच माझी भूमिका राहणार। भवितव्य काय वाटतं? सांगणं कठीण आहे, मी आज भाष्य करण्यापेक्षा लोकांनी ठरवायचं आहे। पण मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने पुढची वाटचाल सुरू आहे त्यातून लोकांचा कल जो आहे निश्चितच भाजपच्या बाजूने राहील।